मंदिरं उघडी करा. आमच्याही श्रद्धा आहेत. 33 कोटी तुमचेच आहेत का? आमचे पण तेवढेच आहेत. त्याच्यात एक कमी सुद्धा नाही, एक जास्त सुद्धा नाही. कोर्टाचं मॅटर आहे, कोर्टाप्रमाणे चालेल, कोर्टाचा निर्णय तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. मग आता काय झालं? आता काय सरकारने म्हणजे काय करायचं? तेच वकील, तीच सगळी फौज, तेच सगळे लोक ज्यांनी आरक्षण मिळवलं तेच सगळे लढतात आहेत. एक वेळ अशी येईल कष्टकरी सुद्धा तिथे तसेच कोट्यावधी कष्टकरी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचतील आणि ते जाब विचारतील दाढीवाल्या बाबाला. शेतकऱ्यांचे काळे कायदे करोना काळामध्ये, कष्टकऱ्यांचे काळे कायदे करोनामध्ये, देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं विल्हेवाट करोनामध्ये. आता जेव्हा आम्ही हे फील करायला जातो, पेट्रोल अंबानी स्वागत करता है, क्या बात आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला आता प्लॅटफॉर्म तिकीट नाही मिळणार, ते काय त्या अदानीला विचारायला लागेल तिकडे. देश विकला हो त्यांनी ह्या याच्यामध्ये करोनामध्ये. गोष्टीची शुभेच्छा सुरुवातीला असतो की तुम्ही 5-10 वर्ष तिथेच थांबा, काही अन्याय होणार नाही. आम्ही 5 वर्ष तिकडे होतो तेव्हा असंच चाललं होतं. वेगळं काहीच नाही, वेगळं काही नाही. अच्छा, या पुरवणी मागण्यावर मी माझे विचार आणि माझं मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आणि बाप क्रमांक 42, 43, 44 कृषी आणखीन पुनर्वसन या विषयावर बोलत असताना विरोधी पक्ष नेते फार तावातावाने, तो त्यांचा आवेश आहे, त्याचा काय वाईट अर्थ काढून घेऊ नका, फार आवेशाने बोलले. बोलायला हवं, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. आणि मला तेही आठवते बीएससी मध्ये आपण बसले असताना की 2 हप्त्याचा हवा अधिवेशन वगैरे मान्य तिकडे सगळं झालं आणि बाहेर जाऊन तेच बोलले की नाही नाही आम्ही सगळ्यावर बहिष्कार टाकला वगैरे वगैरे आपण ऐकलं. सांगण्याचं कारण एवढंच आहे, या राज्यामध्ये इतकी परिस्थिती भयानक असताना, ती हाताळत असताना या राज्याचे जे हे आहेत अधिवेशन आम्ही केली. देशाचं अधिवेशन कुठे झालं? पळ काढला. इथे आता देशाच्या पंतप्रधानांनी हे केलं ते केलं. कदाचित भारताच्या इतिहासामध्ये पहिली वेळ घडलं असेल आणि काय अक्षरात लिहिलं जाईल, देशामध्ये त्या ठिकाणी लाखो देशाचे अन्नदाते रस्त्यावर बसलेत, भुके प्यासे आहेत. त्यांचे पाय मळल्याच्या नंतर ह्यांना का चटके बसतात मला माहित नाही. अरे, पाय चाटणाऱ्या लोकांनी शेतकऱ्याचे पाय मळल्याचे त्याच्यावर तुमच्या कमेंट्स, आणि मग आज देशाच्या संसदेमध्ये देशातल्या खासदारांना प्रश्न विचारायचे होते, का पळ काढला, का रद्द केलं देशाचं अधिवेशन. माझा प्रश्न आहे, कारण कृषी खातं असेल त्याचं पूर्णतः जरी नियोजन हे राज्याकडे जरी असलं तरी सुद्धा इथे याच्यावर फार बोललं गेलं. त्या याच्या कंपन्या सगळ्या विमा कंपन्या ठरवल्या कोणी? राज्याने ठरवल्या का केंद्राने ठरवल्या? ठरवताना त्याच्यामध्ये अशा अटी घातल्यात, दलालांच्यासाठीच काम करतात आहेत, जाहीरच आहे ते, मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि दलालांना कशी मदत होईल, त्या कंपन्याच्या मालकांना कशी मदत होईल, सगळ्या अटी शर्ती तशाच आहेत. कसा मिळणार त्या बेला आहे? आणि काय तुम्ही दोष देताय? या सरकारच्या काळामध्ये किती जणांना हे मिळाला, विमा मिळाला, कसा मिळेल, तो मिळू नये यासाठीच तुम्ही सगळं प्रावधान तिकडे वरच्या तिकडे ते दलाल आणून उभे केलेत आणि त्या कंपन्या केल्यात. कसा मिळेल त्या गरीबाला आणि त्या कष्टकऱ्याला, त्या अन्नदात्याला न्याय? आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना आपण फार मागे जाऊया नाही. आम्ही विसरलो नाही अजून. आपल्याकडे गेल्या वेळेला जेव्हा आमचं सरकार नव्हतं, आम्ही तिकडे होतो, त्यावेळेला अवकाळी पाऊस भयानक पडला राज्यामध्ये आणि केंद्राचं पथक आलं. नाटक बघा, पथक आलं आणि रात्रीच्या टॉर्च मध्ये त्यांनी सगळे पंचनामे केले. अरे काय कमाल आहे. तरी आम्ही
जिंदाबाद करा ना, करा ना जिंदाबाद. सांगा 72,000 कोटीचं ज्या वेळेला या देशाच्या पहिली वेळ इतिहासामध्ये 72,000 कोटीचं पॅकेज तत्कालीन युपीए 2 सरकारने निर्णय घेतला. आपण आम्हाला सांगता इथे आकडेवारी सांगत असताना अरे कुठली कसली आकडेवारी आणताय सांगा बघू. काय केलं तुमच्या सरकारने? बरं इतका देशावर संकट आहे, करोना बाबतीमध्ये इथे ऊर बडवून घेणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे. करोनासाठी या मुंबईतल्या जनतेसाठी, या राज्यातल्या जनतेसाठी आपण तुमचा निधीतला एक दमडा तरी दिला का? नाही दिला. कुठे दिला तो सगळा दिल्लीला पीएम केअर फंड. अरे वा, आता पुळका कसला आटला मुंबईकरांचा, आता पुळका कसला आलाय तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेचा. तुमचे हे नरकाश्रू ज्याला आपण म्हणतो हे आता कसे काय बाहेर यायला लागले का? तिकडे विरोधी पाकावर बसल्याच्या नंतर असं बोललं पाहिजे, ठरवून आणलं पाहिजे एवढंच. ह्या वस्तुस्थितीला कधी सामोरं जाणार आहात सांगा बघू. आणि फार बोलताय आपण. फक्त मागच्या 5 वर्षातला आणखीन एक उदाहरण देतो. फार मोठा पूर आला पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणखीन याच्यामध्ये कोल्हापूर आणि त्या भागामध्ये. राज्याचे प्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे खालच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते किती दिवसांनी पोहोचले तिकडे कोल्हापूरला? 6 दिवसांनी. आणि कसे पोहोचले? हवाई पाहणी. खाली उतरायची हिम्मतच झाली नाही. आमचे मुख्यमंत्री निसर्ग वादळाला सगळ्यात पहिला पोहोचणारा जर कोण व्यक्ती असेल तर माझे मुख्यमंत्री पोहोचले. सगळ्यात पहिला कोण पोहोचणारा असेल तर नितीन राऊत आमचे ऊर्जा मंत्री पोहोचले. जायला जागा नव्हती, झाडं पिढं पडली होती. ही माझी ताई, हे सगळे पायी पोहोचले. 8-8, 9-9 मैल. आमचा अनिकेत पण असेल, अनिकेत होता, मी स्वतः होतो, पवार साहेब पोहोचले. कसल्या गोष्टी करताय? आणि हे गेले. एक घोषणा आठवते मला साहेब, आम्ही सगळे 50,000 पत्रे घेऊन गेलो. कोणाच्या घरावर चढवले मला तर माहित नाही, मी त्या कोकणातला आहे. आणि मंडणगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उद्ध्वस्त झालेलं गाव हे माझं गाव. म्हणजे आमच्या गावामधली 99% घरं जमीनदोस्त. आमच्या गावामध्ये एकही पत्र आलेलं नाही. म्हणजे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आणि हे आम्हाला सांगणार की काय चाललंय त्याच्यामध्ये, आणि कृषी खात्याचं काय चाललंय, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. सगळ्यात एक आकडा काढा चला, तुम्हाला मी सांगतो. आणि तो पुढच्या वेळेला आठवण करा, मी तो आठवणीने सांगेन तुम्हाला. गेल्या 5 वर्षामध्ये आठवतं का? देशामध्ये कुठेही घडलं नाही, महाराष्ट्रात घडलं. आणि दुर्दैवाने पुरोगामी महाराष्ट्रात घडलं. शेतकऱ्यांचा संप. तुमचे आभारच व्यक्त करतो. आणि तुम्हाला खरोखरच प्रारंभ त्यावेळेला केलाय, आजच नाही. आपण इथून बाहेर पडलात आणि थेट तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलात. कारण अन्यायकारकच होतं, ते अन्यायकारकच होतं. त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली आणि तुम्ही पॅकेज जाहीर केलं, किती पोचले? शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी त्यावेळच्या सरकारने, विशेषतः त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची, त्यांची वाक्यात म्हणून त्यांचं म्हणतोय, माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की ते सगळे डुप्लिकेट शेतकरी आहेत आणि त्याला तोडा फोडा जोडा हा सगळा कार्यक्रम करून बघितला तुम्ही. परंतु ज्या वेळेला अंगाशी आलं त्यावेळेला मात्र मग सगळे आपण इथे येऊन मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. त्यावेळेला दस साहेब त्यावेळेचा एक पॅकेज आठवा. आपल्याला एक आकडा सांगतो, जवळजवळ 10 ते 12 हजार कोटी त्या आकड्यातले अजूनही गेलेले नाहीत. आणि फार जबाबदारीने बोलतोय. तुम्हाला संधी आहे मला माझ्यावर एखादा हे दाखल करण्याचा, त्यांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. आणि म्हणून इथे एक तर अख्खं जग करोनाशी लढतंय. या देशामध्ये सगळ्यात जास्त जर प्रभावित काय झालं असेल तर मुंबईच्या एअरपोर्टमुळे मुंबई प्रभावित झाली आणि माझा महाराष्ट्र प्रभावित झाला. का नाही देशाच्या पंतप्रधानांनी हे केलं?
एअरपोर्ट का नाही बंद केलं? इथे उदो उदो करत असताना मुंबई कशी बेकार आहे, मुंबई कसं जास्त तिकडे हे जेव्हा आकडेवारी सांगता तेव्हा ती आकडेवारी जेव्हा फेब्रुवारीमध्ये सांगितलं गेलं तुम्हाला की मोठं संकट, जगाभरातलं मोठं संकट या राज्यावर येते, या देशावर येते, का नाही मुंबई एअरपोर्ट बंद केलं? का नाही दिल्ली एअरपोर्ट बंद केलं? का नाही देशातली आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली? कारण ट्रम्पला येऊन ड्रम वाजवायचे होते. आणि केवढे ड्रम! अरे वा वा वा. आम्हाला नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, अर्थात आम्ही आज ते सगळं थट्टेवर घेऊन जातो. गुजरात मॉडेल. काय गुजरात मॉडेल? म्हणजे ड्रमने आमची गरिबी पाहू नये म्हणून जवळजवळ 3 मैल झोपडपट्टी झाकून ठेवली आणि ट्रम्पचे ड्रम वाजून मोकळे झाले. काय मिळालं? त्या ज्या ठिकाणी ट्रम्पची हे झाला, जो काही सोहळा केला, त्याच शहरामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित ते शहर झालं. पण ते येणार नाही. गोदी मीडिया जो मोदींच्या गोदीत बसलाय त्याला ह्या गोष्टी दिसत नाही. नको दिसू देत. त्यांच्या न दिसण्याने, त्यांच्या न दाखवण्याने परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार. आणि म्हणून या देशाच्या अन्नदात्या बाबतीमध्ये बोलत असताना, या देशाच्या कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना, या देशामध्ये एखादी आकडेवारी सांगत असताना एक बोट जेव्हा तुम्ही सरकारकडे दाखवताय, 3 बोटाने स्वतःकडे चाच पडून पहा. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही केलेली पाप निस्तरता या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आणि त्यातून मार्ग काढण्याचं काम आमचं सरकार करतंय, आमचे मुख्यमंत्री करतात आहेत, आमचे सगळे मंत्री महोदय करतायत. तुमचं मनापासून मी या ठिकाणी तुमचं या ठिकाणी मी कौतुक करतो. माझ्या कौतुकाचं महत्व नाही, वस्तुस्थितीला सामोरं जात असताना काय काय झालं आमच्या मुंबईमध्ये. मंदिरं उघडी करा. आमच्याही श्रद्धा आहेत. 33 कोटी तुमचेच आहेत का? आमचे पण तेवढेच आहेत. त्याच्यात एक कमी सुद्धा नाही, एक जास्त सुद्धा नाही. आणि हे काय समजण्याचं कारण नाही. आणि मुंबईमध्ये कसं सगळं वातावरण बिघडेल हे उद्दिष्ट, इतक्या कोत्या मनाची आणि इतक्या कोत्या विचाराची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. आम्ही महाराष्ट्राला जेव्हा म्हणतो की आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे, आमचा महाराष्ट्र म्हणाल्याच्या नंतर अख्ख्या देशामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्राची विधानसभा असेल, महाराष्ट्राची आमची विधान परिषद असेल, किंवा महाराष्ट्राचा आमचा जो गवगवा आहे अख्ख्या देशामध्ये, ज्याची चर्चा होते, इतर राज्य त्याला हे करतात, त्याला फॉलो करत असतात. काय फॉलो करायचं? काय पाहिलं आम्ही ह्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये? कसंही बदनाम करा, सरकारला बदनाम करा, आकडेवारी काहीतरी वाटेल ती हे करून द्या. या गोष्टीचं कधी स्वागत झालंय? की आज मुंबई सारखं शहर इतकं प्रभावित असताना आज सगळ्यात जास्त जर कंट्रोल कुठे झाला असेल तर तो माझ्या मुंबईमध्ये आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये झाला. याचा मला उल्लेख करताना मला अभिमान वाटतो. आणि हे काय फक्त सरकारची भलामण म्हणून नाही, प्रत्यक्ष त्या ठिकाणी याच्यावर गेलेले आहेत, फील्डवर आमची लोक गेले आहेत. हे कधी बाहेर पडले? 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर. आणि कसे बाहेर पडले आठवा बघू. त्या याच्यामध्ये मला आठवतंय, धारावीमध्ये अभ्यास यांचा फार चांगला असतो. म्हणजे या बाबतीत एखादं कसं कारस्थान हे करायचं आणि कसं वाईट कुठे घडेल जास्त चांगलं हे ह्यांना बरोबर माहिती असतं. ह्यांनी निवडलं काय? ह्यांनी निवडलं धारावी. आणि धारावीमध्ये ह्यांचे कधी न दिसलेले संगी दिसायला लागले. आम्हाला पटकन कळतं, कारण आमची ती दृष्टी गेली इतकी वर्ष ह्यांना ओळखण्यात आम्ही फार पटाईत आहोत. आमचे मुख्यमंत्री गेले तिथे, आदित्य ठाकरे त्या विभागाचे, त्यांचा काही भाग त्याच्यामध्ये येतो, त्या ठिकाणी ते गेले. आपण बसलात म्हणून नाही सांगत, वस्तुस्थिती सांगतोय मी ही सगळी. आणि आमच्या वर्षाताई गायकवाड स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या फील्ड मध्ये काम केली. या लोकांनी बाधित झाले, वर्षाताई बाधित झाली. आणि आज तुमच्या सर्टिफिकेटची कुणाला आवश्यकता आहे? WHO ने सर्टिफिकेट दिलंय. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम जगामध्ये कुठल्या शहरात झालं असेल तर ते मुंबई शहरामध्ये झालं. आणि ते धारावीत झालं. धारावी पॅटर्न सगळीकडे, इतर देशामध्ये धारावी पॅटर्न
राबवला गेला. आता आणखीन एक गोष्ट, म्हणजे आता ते मला वाटतं त्याला तो सस्पेंड झाला असेल तो अधिकारी कदाचित, केंद्रीय याचा आपल्या आरोग्य विभागाचा. देशामधल्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचं सगळ्यात जास्त श्रेय, चांगलं श्रेय कोणाला दिलं गेलं? केंद्रीय तुमचं सरकार, त्यांनी महाराष्ट्राला दिलं की महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती जितक्या चांगल्या प्रकारे हाताळली गेली तशी कुठंच दिली गेली नाही, असं तुमच्या सरकारच्या आरोग्य खात्याने सर्टिफाय केलेलं आहे. आता बोला तुम्ही, पण नाही तुम्ही बोलणार, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त, कारण काय झालंय, तुमचा अपेक्षाभंग एवढा झालाय आणि तुम्ही इतके सरभरीत झालात, तुम्हाला भविष्य सांगण्याची फार सवय. आम्ही भविष्यवक्ते वगैरे नाही आहोत. 7 दिवसात बघा, 21 दिवसात बघा, दिवस पण ठरलेले आहेत. बघा बघ, 1 महिन्यात बघा. अरे बघता बघता बाबीच्या बाबतीतच बोलतो. त्यांचा मान राख. बाबाला फार त्रास होतोय, त्याचं काय बोलतायत ते, पण पुन्हा मग वेळेची आता जाहीर करा की प्रत्येक सदस्याला बोलायला देणार. हो, प्रत्येकाला वेळ द्या आणि आम्हाला पण बोलायचंय. बोला बोला बोला. एकच जाहीर करतो आपल्या सगळ्यांची हे करून. काँग्रेसचे 3 सदस्य आहेत. नाही सगळ्यांची त्यांनाच द्या. काँग्रेसचे 3च सदस्य बोलणार होते. मी तुमची माफी मागून मी तुमचा वेळ घेतोय. ती घेतलीच आहे. मला काय घ्यायचं ते काय तुम्ही ठरवूच नका. फक्त हे पचवा. बाबीच्या बाबतीत बाबाला त्रास व्हायला लागलाय, बरं वाटलं मला. त्रास नसता झाला तर मला स्वतःच हे वाटलं असतं काहीतरी चुकतंय माझं. टोचलं नाही, बोचलं नाही. खरं असंच असतं. सत्य जे असतं ते असं बोचत असतं, टोचत असतं. कारण स्वतःचा सगळा जो हा व्रथा, हे जे तयार केलेलं जे वातावरण आहे ते खोटं, हे जनतेने केलं. बरं, जनतेने ठरवलं ना हो. जनतेने सर्वेक्षणामध्ये ठरवलं हे 60% या मुख्यमंत्र्यांचं त्यांनी कौतुक केलं. आम्ही करतोय त्याचं सोडा. जनतेने हे वाट बघत होते. त्या 100% 18% तर इकडे नाही तिकडे नाही. मग उरले किती? मग तुम्हाला मानणारे किती झाले? तुम्हाला मानणारे किती? 20%, 22%. आणि एका वर्षातलं चित्र आहे. वाट बघा, 1 वर्ष 1 महिना आता होईल आणि 5 वर्ष, त्याच्याही पुढचे कित्येक महिने अशाच पद्धतीने काम चालेल. कारण जनतेच्या प्रेमावर, जनतेच्या विश्वासावर हे सरकार काम करेल. सभापती महोदया, बाब क्रमांक 5 मध्ये इथे बोलत असताना खरं तर तो विषय इतका संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाबाबतीमध्ये बोललं गेलं आणि ज्यांनी फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाची दुकानदारी चालवली असे लोक जेव्हा बोलतात तेव्हा फार वेदना होतात. इथे बोललं जातं बरंच काय. अण्णासाहेब पाटलांच्या बरोबर मी काम केलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या माणसाने आपला आमदारकीचा राजीनामा त्यासाठीच दिला त्यांच्याबरोबर काम केलेला माणूस आहे मी. त्यामुळे मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता भासत नाही. परंतु आकांतांडव एक करून या सभागृहाचं संपूर्णतः आजपर्यंतचं ह्या सभागृहाचं वैभव आहे, काही वैशिष्ट्य आहे, काही त्याचा एक दर्जा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं वाटोळं करून आपल्याला काहीतरी दिसावं, आपण कुठेतरी दिसावं आणि काहीतरी बोलतोय हे म्हणावं, यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. आणि ते बोलत असताना कोणी सांगितलं ओबीसी याला आरक्षणाला धक्का लावा? कोणी सांगितलं इतर आरक्षणाला धक्का लावा? नवे, ऍफिडेव्हिटच आहे. इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मी आता त्याच्या फार इतिहासात जात नाही. तत्कालीन आमचं सरकार होतं त्यावेळेला तो निर्णय झाला आणि त्याच्यावर अनेक गोष्टी झाल्या. कोर्टात थोडंसं त्याला तांत्रिकदृष्ट्या ते नाही टिकले. तुमच्या सरकारने केलं, आम्ही श्रेय दिलं त्याला. तुमचं आम्ही श्रेय काढून घेतलं नाही. पण मला समजत नाही त्या काळामध्ये इथेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांची वक्तव्य आम्हाला आठवतात, त्या सगळ्या मंत्र्यांची वक्तव्य आठवतात. कोर्टाचं मॅटर आहे, कोर्टाप्रमाणे चालेल, कोर्टाचा निर्णय तो आम्हाला सगळ्यांना मान्य. मग आता काय झालं?
आता काय सरकारने म्हणजे काय करायचं? तेच वकील, तीच सगळी फौज, तेच सगळे लोक ज्यांनी आरक्षण मिळवलं तेच सगळे लढतात आहेत. एकही माणसाचा बदल आम्ही केला नाही. ते जर तज्ञ होते, त्या तज्ञ वकिलांनी हे सगळं प्रयत्न केले, जी त्यांना आम्ही सलाम केला त्यावेळेला, आजही तेच लढतात आहेत, आजही तेच आमच्या बाजू मांडतात आहेत. मग कसं अडचण आली? आणि हो, सरकार आरक्षण टिकवायला काय करत नाही म्हणजे काय? नक्की काय सरकारने काय करायचं? सरकारने त्यावेळेला जे वकील दिले होते तीच सगळी फौज आज त्या ठिकाणी उभी आहे. किंबहुना त्यांना जोडून आणखीन 10 वकील सुद्धा त्यांच्या दिमतीला दिलेले आहेत. आरक्षणाच्या गोष्टी करताना स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही जवळजवळ 4-5 आम्ही ह्या केल्या, कॉन्फरन्स केल्या. इतर सगळ्या अशोकराव चव्हाणांनी तर मला असं वाटतं की प्रत्येक हप्त्याला घेतल्या. आणि त्याच्यामध्ये असं कद्रू राजकारण करून समाजामध्ये जे विष कालवण्याचे जे प्रयत्न करत आहेत, निषेध करतो मी त्या गोष्टीचा, निषेध करतो मी त्या गोष्टीचा. या महाराष्ट्राच्या परंपरा, या महाराष्ट्राचं वैभव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका 1902 साली मिळालेलं आरक्षण, त्यावेळेला मराठ्यांना सुद्धा त्यावेळेला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं सगळ्या समाजाला देत असताना. आम्ही ती सगळी मंडळी आहोतो. आणि तुमच्या ह्या कद्रू राजकारणामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने सरकारला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न करत असाल तर कृपया नका करू. कारण कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये असे काहीतरी हे चमचे वगैरे असे पुढे करून काहीतरी समाजाचा भ्रम हे करून कराल, समाजामध्ये काहीतरी वितुष्ट निर्माण कराल. नाही होणार, काळजी करू नका. कारण मराठा समाजाला हे माहीत आहे. होय, कदाचित आपण, मला एकाने कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल का, जेव्हा आपण कुठल्याही कोर्टात जातो आपण तारखा ठरवतो का कोर्ट ठरवतं? आपण असं सांगतो का नाही नाही मला सोमवार जमणार नाही, मला मंगळवार करा? असं होतं का कुठच्या खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत? आणि म्हणून मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याचं काम सरकार करेलच, याबद्दल माझ्या मनामध्ये जराही शंका नाही. परंतु ते आरक्षण टिकवण्याचं काम आम्हा सगळ्यांचं आहे, हे कुठल्या पक्षाचं नाही, सगळ्या लोकांचं, तुमचं आणि आमचं आहे. ह्याची प्रत्येकाने या ठिकाणी नोंद घ्या. मेटेने काही गोष्टींचा उल्लेख केला, तो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे. मग या बाकीच्या सगळ्या याच्या कमिटीच्या बाबतीमध्ये असेल किंवा अण्णासाहेब याच्या बाबतीमध्ये त्या मंडळाच्या मदती बाबतीमध्ये असेल, जे पूर्वी सुद्धा त्या याला मंडळ ते आपणच स्थापन केलेलं आहे त्या काळामध्ये, आणि मग त्यांना ती मदत दिलेली आहे. परंतु वाईट परिस्थिती आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा माझी विनंती राहील की त्या मंडळाला आर्थिक मदत करून समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी करणं या ठिकाणी आवश्यक आहे. या ठिकाणी माझे बाब नंबर 6चा उल्लेख करत असताना माझे मित्र शशिकांत शिंदे म्हणाले कामगार कायद्यांच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये, हो खरं आहे, दुर्दैव असं आहे. आणि आत्ताच फक्त 5 मिनिटं शेवटची मी संपवतोय, कामगारांचं बोलून संपवणार आहे. दुर्दैव असं आहे की मोदी सरकार यांना माहिती होतं या अधिवेशनामध्ये काय होणार आहे. यांना माहिती होतं की तो अन्नदाता, तो कष्टकरी ह्यांचेच प्रश्न तिथे विचारले जातील, आणि म्हणूनच केंद्रीय अधिवेशन हे रद्द झालंय असं माझं स्पष्ट या ठिकाणी म्हणणं आहे. सभापती महोदया, आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, मोठ्या मोठ्या गोष्टी करत असताना आम्ही शेतकऱ्यांना हे ओपन केलं, ते ओपन केलं. काय ओपन केलं तुम्ही? म्हणे तुमचा बाजारात भाव कुठेही विकू शकतात. ते तेव्हाही विकत होते, आताही विकतील, भविष्यात विकतील. काय नवीन काय त्याच्यामध्ये? आणि म्हणून कष्टकरी आणि शेतकरी यांच्यामधला एक दुवा असा आहे की ह्यांची एक व्याख्या आहे जगातली. कामगाराची जगामध्ये व्याख्या आहे आणि जगभरामधले सगळे कायदे ह्या व्याख्येवर सगळे अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे ते सगळे बनलेले आहेत. काय आहे ती व्याख्या? ती व्याख्या अशी आहे, मालक आणि नोकर ही ती व्याख्या आहे, ज्याला आपण मास्टर अँड वर्कर असं म्हणतो. आणि त्याच्यावर आधारित जगाचे कायदे आहेत, देशाचे आहेत, राज्याचे सुद्धा आहेत.
यांनी काय केलंय? त्याच कालावधीमध्ये ज्या आदल्या दिवशी 3 काळे कायदे शेतकऱ्यांचे हे केले, विरोधकांनी त्यावेळेला सुद्धा सर सर नाही नाही त्यावेळेला सुद्धा केंद्रातल्या सभागृहातल्या खासदारांनी डिव्हिजन मागितलं. आमचा अधिकार असतो, नाही दिलं. म्हणजे त्या कायद्यांच्या बाजूने किती जणांनी मत दिलं, नाही दिलं, हा आमचा अधिकार आहे सभागृहाचा. पळाले, बंद केलं, शेमच आहे त्यांच्यावर, शेम ऑन देम. आणि हे एक दिवस अगोदर त्यांना माहिती आहे दुसऱ्या दिवशी विरोधक नाहीत, 4 कामगारांचे कायदे, 4 कोड यांनी आणले. ह्या देशामध्ये 46 कायदे केंद्रीय, राज्याचे तो वेगळे आहेतच कारण आपला अधिकार आहे तो. 46 कायद्यांचं सगळं एक जमाल घोटा करून त्याचं सगळं खिचडी करून 4 कोड बनवले आणि कष्ट करायला कोडी बनवून टाकले. यांनी व्याख्याच बदलली, मालकाची व्याख्या बदलली, कामगाराची मालकाची व्याख्या काय केली? आजपर्यंत आम्ही भांडत होतो किंवा पुढे तर आपल्याला कोर्ट पण राहणार नाही. आयडी ऍक्ट गेला तुमचा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट गेला, महाराष्ट्रामध्ये असलेला देशामध्ये कुठेही नाही. MRTO ऍक्ट आपला गेला, पल्प गेला, सगळं गेलं. कामाचे 12 आणि त्याची तर हे करतात आहेत ते, म्हणजे मार्केटिंग करतात आहेत. आमच्या मध्य प्रदेशच्या सरकारने निर्णय घेतला 12 तास. अरे तुमच्या बापाने ठरवलं का? अहो याच्या मिलच्या याच्यावर बाहेर 12 तास करून तो मिल कामगार तिथेच झोपायचा, दुसऱ्या दिवशी साच्यावर जायचा. रक्त सांडले, लोकांनी घाम गाळलाय, तेव्हा जाऊन हे कायदे बनले. कोण हे टिकोजीराव? कामगारांचे कायदे अशा पद्धतीने बदलणारे कोण हे टिकोजीराव? आणि ते सुद्धा अख्ख्या 130 कोटी आज ह्या देशाची जनता आहे आणि त्याच्यातली जवळजवळ 93% जनता ही कष्टकरी आहे. त्यांचे कायदे असे बनतात. मालकाची काय केली परिभाषा? आजपर्यंत आम्ही भांडत कसे होतो कोर्टामध्ये, आमचा दावा कसा दाखल केला जायचा की या आहे प्रिन्सिपल, या आहे मालक आहे आणि मी नोकर आहे. जरी त्याने मध्ये हा ठेवला, कॉन्ट्रॅक्टर ठेवला तरी. आता यांनी मालकाची काय व्याख्या केली ताई? त्यांनी व्याख्या केली त्या कंपनीचा मॅनेजर मालक, तो कॉन्ट्रॅक्टदार मालक, आणि ज्याची कंपनी आहे तोही मालक. आणि नाही त्याच्या अगोदर ते तर पुढचं आलं. आता एखादा समजा युनियन तर ते ठरवणार, ते झालं. त्याच्या आम्ही युनियनची काळजी करत नाही. जोपर्यंत शेवटचा कामगार ह्या जगात आहे तोपर्यंत युनियन हा विषय राहणार आहे. ह्यांनी किती जरी गमजा मारल्याने, ह्यांनी किती उड्या मारल्या तरी. पण महत्वाचं काय की तुम्ही बदललंय काय? तुम्ही आत्मा त्यांचा हृदयच काढून घेतलाय तुम्ही त्या कामगाराचा. आमच्या संघटना सोडून द्या, नको संघटना, पण तो कामगार कोणाच्या आधारावर जाणार? त्याला जर उद्या मिनिमम वेज मिळाला नाही, तो कोणाच्या आधारावर जाणार? मालकाच्या विरोधात. कोणाच्या विरोधात जाणार? तो मॅनेजरच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या, की ज्याची कंपनी आहे त्याच्या. आणि ह्या प्रत्येकाने जर हात वर केलं, बरं ही काय गॅरंटी तो मॅनेजर आज ह्या कंपनीत आहे, उद्या तो दुसऱ्या कंपनीमध्ये लागू शकतो? असं काही नाही ना. आणि त्याने जर सांगितलं मी मालक नाही, तो मालक आहे, काय करायचं आम्ही? आणि म्हणून पूर्णतः या देशातला कष्टकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे आणि त्यालाही दुजोरा देतात आहेत. काय सुंदर कायदे आणलेत, काय काय आणलं, काय काय बोलतात हे लोक. म्हणजे बाहेर पडल्याच्या नंतर ह्यांच्याकडनंच ज्ञान घ्यावं असं वाटतं. आमच्याकडनं ज्ञान नका घेऊ तुम्ही, परंतु परिस्थिती, वस्तुस्थिती, सत्याला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा. सत्याला सामोरं जाण्याची हिंमत ठेवा. करोनाचा काळ आहे, नशीब आहे तुमचं, रस्त्यावर लोक नाही आले, तरी पण स्वतःचा जीव धोक्यात घालून आज दिल्लीच्या प्रत्येक रस्त्यावर जसा हा बसलाय, अन्नदाता बसलाय, शेतकरी बसलाय, एक वेळ अशी येईल कष्टकरी सुद्धा तिथे, तसेच कोट्यावधी कष्टकरी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचतील आणि ते जाब विचारतील दाढीवाल्या बाबाला. मुद्दाम बोलतोय त्याचं कारण असं आहे की क्रिसमस जवळ आलाय आणि अशी समजूत आहे जगभरामध्ये की दाढीवाला बाबा काहीतरी चांगलं आणून देतो, काहीतरी गिफ्ट आणून देतो, काहीतरी आपल्याला. काही गिफ्ट मलाही नाही, तुम्हालाही मिळेल. मला वेळेचं गिफ्ट पाहिजे. तेही देईल.
आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय ते या गोष्टीचं की आता ह्या करोनाच्या संकटामध्ये जग झुंजत असताना देशाच्या पंतप्रधानांनी एक वाक्य मला आठवते. त्यांनी गेलं, मैं बनिया हूं और मैं जानता हूं किस तरह आपत्ती को काय कन्वर्जन याच्यामध्ये नहीं विपत्ति आपत्ती को किस तरह से इस्तेमाल किया जा सकता है मैं जानता हूं. बरोबर आहे, अगदी 100% खरं आहे. करोना काळामध्ये शेतकऱ्यांचे काळे कायदे करोना काळामध्ये, कष्टकऱ्यांचे काळे कायदे करोनामध्ये, देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं विल्हेवाट करोनामध्ये. आणि त्याच वेळेला आम्ही आतापर्यंत ज्या ज्या एअरपोर्टवर होतो अदानी स्वागत करता आहे. एकेकाळी भारत सरकार स्वागत करत होतं, आता अदानी स्वागत करता आहे. आता जेव्हा आम्ही हे फील करायला जातो पेट्रोल, अंबानी स्वागत करता है. क्या बात आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला आता प्लॅटफॉर्म तिकीट नाही मिळणार, ते काय त्या अदानीला विचारायला लागेल तिकडे. म्हणजे देश विकला हो त्यांनी ह्या याच्यामध्ये. करोनामध्ये हम अवसर ढूंढते हा शब्द होता त्यांचा. अवसर ढूंढते, हे अवसर आहेत ह्या देशाला. मला आठवते ज्या वेळेला ओबामा इथे आले होते मागच्या वेळेला, आणि त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमचा देश हा सुपर पॉवर होण्याच्या तयारीमध्ये. आणि जी वस्तुस्थिती होती 2012, 2013, 2014 ला, ओबामांचं वाक्य आहे, माझं नाही, तुम्हारा देश ऑलरेडी सुपर पॉवर है, यू नीड नॉट हॅव टू वरी अबाउट इट, हे त्यांचं वाक्य आहे. आज आशिया खंडातला सगळ्यात गरीब देश भारत आहे. आमच्या पुढे पाकिस्तान आहे, आमच्या पुढे बांगलादेश आहे, आमच्या पुढे श्रीलंका आहे. ही सगळी, चायना तर आपल्या मैलो पुढे आहे. मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कधी विषय आला तर सांगेन. पण अशा पद्धतीने या देशाचं पूर्णतः अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल किती चांगलं बोलावं हा याचा चर्चेचा विषय होऊ शकतो. आणि म्हणून या पुरवण्या मागण्याबद्दल बोलत असताना मला या ठिकाणी नक्कीच सांगावंसं वाटेल की जरी कठीण हे आलं रस्ता, जरी कठीण हे आली, एक गोष्ट सांगायचं रे, फक्त एकच मिनिट, शेवटचं मिनिट. हो शेवटचंच मिनिट. एक मला दिल्लीवरनं एक हे आलं, एक मेसेज आला. त्याच्यामध्ये दिल्लीचं अधिवेशन जेव्हा रद्दबादल झालं तेव्हा एक कॅप्शन सुरू झालं सोशल मीडियावर, जो घर से भागा, जो शादी से भागा, जो किसानों के, कामगारों के सवालों से भी भागना चाहता है, उस डर से देश की संसद नहीं चल रही. हे आता तिकडे चाललंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून एवढं हे चालत नाही. म्हणजे आम्ही रावण ऐकला, आम्ही सगळे ऐकले, परंतु असं जर कोण समजत असेल की आम्ही करतोय त्याच्यातनं जर देश जर दोन पावलं पुढे गेला असेल तर त्याबद्दल आम्हाला आनंदच होईल ना. आम्ही काय, याच्यापूर्वी सुद्धा अनेक सरकार आली, एकच सरकार राहिलं असं नाही. आणि म्हणून आपल्या सरकारला माझी विनंती आहे की काही त्रुटी आहेत, काही आपल्याकडे अडचणी आहेत, त्याच्यावर मात करणं आवश्यक आहे. आपली याची जी आर्थिक परिस्थिती ती वाईट आहे. एकदा बोलताना इकडे कोणीतरी बोललं इकडे जीएसटीचा काय विषयच नाही. मला मोठं आश्चर्यच वाटतं. बरं हे काय तुम्ही नाही आम्ही म्हणत नाही, क्या म्हणताय ना हो. सांगताना काय सांगितलं, महाराष्ट्रातला 1900 कोटी रुपये देण्यात आलं. महाराष्ट्राचं योगदान किती, बरं उत्तर प्रदेशला किती गेले ते सांगा. 9,000 कोटी, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. 9,000 कोटी ना द्यावा असं आमचं म्हणणं नाही, कारण तिकडेही नागरिकच आहेत, तेही करोनाने ग्रस्त आहेत. माझ्या महाराष्ट्राचं काय, म्हणजे महाराष्ट्रावर अशी बंदुका ठेवायची आणि चाप ओढायचा फक्त बघायचं नाही, ती संधी मी देणार नाही. महाराष्ट्राचं सरकार तुम्हाला ती संधी देणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने या पुरवणी मागणीच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष नक्कीच हे करू इच्छितो की वाईट काळ आहे, आपली आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे, तरी सुद्धा
छत्रपतींच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उर्वरित 4 वर्षामध्ये अनेक ज्या त्रुटी आहेत त्याच्यावर मात करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.